AR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। 3 जून को नांदेड़ में कोरोना के नए 23 मरीज मिलने से शहरियान में हलचल मच गई है। नांदेड़ शहर व ज़िले में आज एक ही दिन में सबसे ज़्यादा 23 नए मरीज मिलने से शहरियान में हलचल मची हुई है। आज दोपहर 4 बजे जिला सिविल हॉस्पिटल से एक मिली रिपोर्ट के मुताबिक शहर के देगलूर नाका इलाके में डॉक्टर के राब्ते में आने वाले 11 अफराद की रिपोर्ट पॉजिटिव आई है, जबकि शिवाजी नगर नई आबादी में 9 नए मरीज मिले हैं। जबकि देगलूर तालुके के अमदापुर में एक नया मरीज मिला है। इस तरह आज 4 बजे 21 नए मरीज मिले हैं। आज सुबह में 2 मरीजों की रिपोर्ट पॉजिटिव आई थी। इसी तरह आज दिन भर में सबसे ज़्यादा 23 मरीज मिले हैं। इस तरह नांदेड़ में कोरोना मुतासरीन की तादाद 175 हो गई। इन मरीजों में 5 साल से लेकर 35 साल उम्र के लोग भी शामिल हैं। नांदेड़ शहर का एक और इलाका खयूम प्लाट भी अब कंटेनमेंट जोन में शुमार होगा। जैसे ही कोरोना पॉजिटिव की रिपोर्ट आई, नांदेड़ शहर के तमाम इलाकों में पुलिस प्रशासन की जानिब से हाई अलर्ट कर दिया गया है। अब तक नांदेड़ शहर में एक ही दिन में 23 मरीज पहली बार इतनी बड़ी तादाद में पॉजिटिव पाए गए। प्रशासन की जानिब से शहरियान से सोशल डिस्टेंस और मुंह पर मास्क लगाए रखने की अपील की जा रही है। ब्यूरो रिपोर्ट नांदेड़। महत्त्वाची गोष्ट आहे की पहिल्या 1.5 महिन्यामध्ये म्हणजे विशेष करून 1 महिना 22 मार्च ते 23 एप्रिल यामध्ये आपल्याकडे एकही पेशंट नव्हता। तदनंतर पेशंटची वाढ झाली। पहिला जो लॉकडाऊन होता आपला 14 एप्रिलपर्यंतचा, 22 मार्च म्हणजे 25 मार्च ते 14 एप्रिल, तो एकदम सक्सेसफुल होता। त्याच्यानंतर दुसऱ्या लॉकडाऊनच्या अंतिम आठवड्यामध्ये आपल्याकडे पेशंट डिक्लेअर झाले, 1-2 पेशंट मिळाले। त्यावेळेची प्राप्त परिस्थिती ही आपण नागरिकांना समजावून सांगत होतो की तुम्ही बाहेर पडू नका, घरीच थांबा। नागरिकांचा पण त्यावेळेस उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि पोलिसांना सुद्धा बऱ्याच त्याच्यामध्ये ट्रिक्स अवलंबून त्यांना घरी थांबवायचा प्रयत्न करावे लागत होते। पण जसं हा पिरियड वाढत गेला त्यानंतर पुढे त्यामध्ये बदल होत गेले की आपण जर संपूर्ण एखादी अर्थव्यवस्था किती दिवस बंद ठेवायची, 2 महिने, 1.5 महिना, 3 महिने, होणारे नुकसान प्रचंड असल्यामुळे माननीय केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल यांच्याकडे नवीन त्याच्यावरती जे अभ्यास झाले, त्यामुळे आता फक्त आपण कंटेनमेंट झोन हा एकच एरिया आपण आता बंद ठेवलेला आहे। 1 जूनपासून पुढे तर आता जवळजवळ संपूर्ण याच्यामध्ये लॉकडाऊन आता हळूहळू शिथिल करत आता आपण त्याला अनलॉकडाऊन सुरू केलेलं आहे। त्यामुळे आता आपल्याला ही गर्दी जी पहिली होती याची सवय करावी लागेल, परंतु याच गर्दीमधून आपल्याला आपल्या स्वतःच्या हितासाठी, आपल्या कुटुंबाच्या हितासाठी मार्ग काढावा लागेल। त्यामध्ये पहिला आपण सोशल डिस्टन्सिंग ठेवली पाहिजे। 2 आपण सतत मास्कचा वापर केला पाहिजे। जेव्हा केव्हा आपण गर्दीत असू त्यावेळेस निश्चितपणे आपण मास्कचा वापर केला पाहिजे। हँड सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे। ज्या शासनाकडून सूचना आलेल्या आहेत, जसे दुकान असते ते एका वेळी एका दुकानात 4-5 लोक जातील। कपड्याच्या दुकानामध्ये चेंजिंग रूमचा वापर होणार नाही किंवा इतर ठिकाणी सुद्धा जिथे आपल्याकडे कस्टमर्स म्हणून आपण जात आहोत तर तिथे आपण त्या वस्तू हायजेनिक आहेत का याची खात्री करून घेतली गेली पाहिजे। आपण कोरोनासोबत आता जगायला शिकलो पाहिजे, कारण हा आजार जरी घातक असला तर त्यात रिकव्हरी पण खूप चांगली आहे। आज आपल्याकडे 150 पेक्षा जास्त पेशंट कोरोनाग्रस्त झाले, परंतु आज फक्त 30च पेशंट आपले आज मला वाटतं क्वारंटाईन आहे। म्हणजे 120 पेशंटला आपण सुट्टी दिलेली आहे, म्हणजे ते पुन्हा निगेटिव्ह झालेले आहे। म्हणजे या गोष्टीतून 35 लाख लोकसंख्येमधून 150 हा काही फार मोठा फिगर नाही आहे, पण तरीसुद्धा सर्व नागरिकांनी हे वाढू नये म्हणून खात्री करणं गरजेचं आहे।